गुगलवर बेस्ट होम इन नाशिक टाइप करून थकलात? आता वेळ आहे दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्या DBD होम फेस्ट 2025 ला भेट देण्याची। इथे आहे नाशिक मधील प्रोजेक्ट्सचे अनेक पर्याय एकाच छताखाली। 22 सप्टेंबर ते 22 ऑक्टोबर पर्यंत नक्की या आणि बुक करा तुमचं ड्रीम होम। DBD होम फेस्ट 2025, 3 लिव्स गोविंदनगर नाशिक। कॉल 7796 833 833। नाशिक शहरासह संपूर्ण जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा मुक्त संचार वाढत चाललाय। ग्रामीण भागात सहज आढळणारा बिबट्या आता थेट नागरी वस्तीमध्ये शिरल्याचं समोर आलंय। शहरातील कामगार नगर परिसरात गुरुसंपदा कॉलनीमध्ये आज दुपारच्या सुमारास अचानक आलेल्या बिबट्याने 3 ते 4 जणांवर हल्ला केला। यामध्ये परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी धाव घेतलेल्या वन अधिकाऱ्यालाही दुखापत झाली असल्याची माहिती मिळते। घटनास्थळी मोठ्या प्रमाणात बघ्यांची गर्दी जमा झाली असून मोबाईलवर व्हिडिओ काढण्यासाठी काही नागरिक बिबट्याचा अगदी जवळ जाण्याचा धोका घेत असल्याचंही समोर आलंय। गर्दी करू नका, सुरक्षित अंतर ठेवा आणि सतत हालचालींपासून दूर राहा असं आवाहन वन विभाग आणि नाशिक सातपूर पोलिसांच्या वतीनं करण्यात आलंय। कामगार नगर परिसरामध्ये वसाहतीमध्ये बिबट्या शिरल्याची माहिती आलेली आहे। नागरिकांना एकच आव्हान आहे की सध्या कामगार नगरमध्ये बिबट्याला पकडण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे वन विभाग आणि पोलीस विभागाचं। तर कृपया या वस्तीमध्ये नागरिकांनी गर्दी करू नये। सातपूरच्या संत कबीर नगरमध्ये 2 ते 3 जणांवर बिबट्याने या ठिकाणी हल्ला केलेला आहे। या ठिकाणी वनक्षेत्र अधिकारी देखील या ठिकाणी दाखल झालेले आहे। तो आता पारिजात नगरमध्ये घुसलेला आहे। पारिजात नगर म्हणजे कामगार नगर हे एक नागरिक आपल्या कामगारांची वसत आहे। कामगारांच्या वसतीजवळ हा बिबट्या आता या ठिकाणी घुसलेला आहे। त्यांनी वनक्षेत्र अधिकारी यांच्यावर देखील हल्ला केला आहे। या ठिकाणी 1 बिबट्या की 2 बिबट्या असा संभ्रम या ठिकाणी आता निर्माण झालेला आहे। या संपूर्ण या ठिकाणी वन विभाग आणि राजकीय नेते आणि सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी दाखल झालेले आपण बघू शकतो। बघ्यांची गर्दी देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जमलेली आहेत। मात्र वनक्षेत्र अधिकारी यांच्यावर बिबट्याने देखील आता हल्ले केलेला आहे। नागरिकांवर हल्ला तर झालेलाच आहे, लेकिन बिबट्याने देखील या ठिकाणी वनक्षेत्र अधिकारी यांच्यावर हल्ला केला। आपण बघू शकतो या परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी आहे। राजकीय नेत्यांचे देखील म्हणणं आहे का 1 बिबट्या त्या बाजूला गेलेला आहे कामगार नगरच्या बाजूला, तर दुसरा बिबट्या याच ठिकाणी आहे। असे 2 बिबट्या असल्याचा या ठिकाणी नागरिकांचं मत आहे। मात्र 2 की 1 हे वनक्षेत्र अधिकारीच हे सांगू शकतील। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी ज्ञानेश्वर आंधळे नाशिक। आपण 9 न्यूज महाराष्ट्राच्या माध्यमातून नागरिकांना देखील आवाहन करू इच्छितो आहे। वन विभागाचे अधिकारी जे आहेत त्यांना सहकार्य करा। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बघ्यांनी जी काही गर्दी केलेली आहे ती गर्दी वन विभागाला अपेक्षित नाही, कारण की तो बिबट्या जो आहे तो परत एकदा नागरी वस्तीत घुसून परत हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण की तो एक प्राणी आहे, त्याचा एक समतोल सुटल्यानंतर तो हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही। म्हणून 9 न्यूज महाराष्ट्र देखील सर्व नागरिकांना आवाहन करते, आपण काही वेळासाठी घराच्या बाहेर पडू नये। जोपर्यंत वन अधिकारी आपल्याला सूचना देत नाही तोपर्यंत आपण घरातच राहावं, ही 9 न्यूज महाराष्ट्राच्या वतीने एक आवाहन करण्यात येत आहे। शहरातच बिबट्याचा असा दिमाखात फिरणारा वावर पाहून नागरिकांनी बिबट्याला तात्काळ जेरबंद करण्याची मागणी केली आहे। ग्रामीण भागापासून शहराच्या हद्दीत पोहोचलेल्या या बिबट्यामुळे वातावरण तणावपूर्ण झालं असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळे, नाशिक।